नमस्कार रसिक मित्र हो, नमस्कार. आज आपल्या मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत हॉबी डू बी डू या लोकप्रिय अशा संवाद कट्ट्यावर 154व्या भागात आपल्याशी गप्पा गोष्टी करायला आमचे कलावंत सन्मित्र या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे किरण सोहळे. किरण सोहळे हे आपल्या खानदेशातील सुप्रसिद्ध असलेल्या आणि ज्या प्रतिष्ठानचा किंबहुना ज्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या शाळेचा सुद्धा ब्रीद जे आहे, मोटो जो आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं आणि खऱ्या अर्थानं त्यांना जीवनविषयक दृष्टिकोन, सकारात्मक दृष्टिकोन देणं हा ज्या शाळेचा उद्देश आहे. त्या शाळेचे संगीत विभाग प्रमुख म्हणून आणि एकूणच प्रतिष्ठानच्या कार्यामध्ये सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे आणि आजचा आपला जो विषय आहे 3ऱ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या निमित्तानं, तर ह्या फेस्टिवलमध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचा रोल अदा करणारे आणि देवगिरी प्रांत संचालक म्हणून तीसुद्धा जबाबदारी अत्यंत कसोशीनं आणि असोशीनं संपन्न करणारे असे किरणजी सोहळे आज आपल्या हॉबी डू बी डू या संवाद कट्ट्यावर आलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. किरणजी नमस्कार. आणि आपलं या आमच्या संवाद कट्ट्यावर मनापासून सहर्ष स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद सर. आपण उत्तम गायक आहात, उत्तम संघटक आहात, संयोजक आहात, अभिनेते म्हणून सुद्धा आपली ओळख आहे. आपण एकांकिकांमधनं अभिनय केलेला आहे. तर मला असं वाटतं की आपल्या विषयाकडं येण्याच्या पूर्वी एक सुरेल तुमचा गाता गळा अर्थातच, तर थोडी झलक आम्हाला ऐकवली आमच्या या रसिक मित्रा तर फार बरं होईल. बरं अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, पांडुरंग अबीर गुलाल उधळी तरंग, उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, पायरीशी होऊ दंग गावोनी अभंग, पायरीशी होऊ दंग गावोनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, पांडुरंग अबीर गुलाल, अबीर गुलाल अबीर. वा 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 क्या बात आहे. मंडळी, सुरेल अशा गायकीचं प्रचिती आणि त्याचा प्रत्यय आपल्या सगळ्यांना आला आहे बघा. तर आमचे हे किरणजी आजच्या आपल्या या कट्ट्यावरचे जे गेस्ट आहेत की नाही, ते मित्रांनो ते MA संगीतसुद्धा झालं आहे. म्हणजे त्यांनी शास्त्रीय सांगीतिक असं शिक्षणसुद्धा घेतलं आहे बरं का. तर अजूनही त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यांची गायकी आपल्याला ऐकायची आहे. पण विषयाच्या अनुषंगानं किरणजींना मी प्रश्न करणार आहे की हे फेस्टिवलचं मला वाटतं 3रं वर्ष आहे. 3रं वर्ष आहे. अच्छा, मग काय याच्याबद्दल आपण जरा थोडं सविस्तर आमच्या समोर रसिक प्रेक्षक जे आपल्याला बघतायत त्यांना हे फेस्टिवलची, आणि मला वाटतं खानदेशात असा प्रयत्न आजवर झालेला नाही आहे बरोबर या अगोदर सुद्धा, आपण जरा सांगा प्लीज. नक्कीच. प्रामुख्यानं देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल याची जी संकल्पना आहे ती मुळात भारतीय चित्रसाधना ही नवी दिल्लीला चित्रपट क्षेत्रात काम करणारी एक संस्था आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून खानदेश आणि मराठवाडा या भूभागाला आपण देवगिरी प्रांत असं म्हणतो. आणि ह्या देवगिरी प्रांतामध्ये आपण देवगिरी चित्रसाधना या नावानं गेल्या 4-5 वर्षांपासून काम करतो आहोत. प्रामुख्यानं भारतीय चित्रपट हा समाज मनावर अतिशय प्रभावीपणे
परिणाम करणारा असा एक माध्यम आहे. म्हणजे साधारणतः आपण कितीही वाचलं, कितीही ऐकलं, त्यापेक्षा आपण काय बघितलं हे अधिक प्रभावीपणे ते मनावर ठसतं. तर ह्याच माध्यमातून सध्या भारत आणि भारतीय संस्कृती, भारतीय मूल्य ह्या चित्रपटांच्या माध्यमातून, म्हणजे आपण जर कधी खूप पूर्वीचा विचार केला तर संपूर्ण चित्रपट हा भारत केंद्रित होता, भारतीय संस्कृती केंद्रित होता. म्हणजे त्याचा नायक जो होता तो एक भारतीय व्यक्ती हा त्याचा नायक होता. भारतीय ग्रामीण संस्कृती, कुटुंब पद्धती ह्या सगळ्या गोष्टी त्या चित्रपटातून अधोरेखित होत होत्या, ज्याच्यातून आपल्याला स्पष्ट भारत दिसत होता. पण मध्यंतरीच्या काही कालखंडात आपण जर कधी बघितलं की साध्या एका मराठी चित्रपटाचं पण शूटिंग असेल, पण त्या निर्मात्याला, दिग्दर्शकाला असं वाटतं की ते आपण परदेशात जाऊन शूट केलं पाहिजे. त्यामुळे मग हळूहळू भारतीय संस्कृती कुठेतरी लोप पावत चालली आहे का या सगळ्या क्षेत्रातून, असा एक प्रकर्षाने विचार काही लोकांच्या मनात आला. आणि मग पुन्हा भारतीय संस्कृतीची, मूल्यांची प्रतिष्ठापना व्हावी यासाठी भारतीय चित्रसाधना सुरू झाली. आणि मग त्याची सुरुवात कशी, तर दर 3 वर्षांनी एक शॉर्ट फिल्म फेस्टिवल अखिल भारतीय स्तरावर सुरू झाला. पहिला झाला इंदोरला, त्यानंतर दुसरा झाला दिल्लीला. आणि मग असे 2 शॉर्ट फिल्म फेस्टिवल अखिल भारतीय स्तरावरचे यशस्वी झाल्यानंतर भारतीय चित्रसाधनेच्या सगळ्या प्रमुख मंडळींना असं वाटलं की नाही, आता आपण पूर्ण देशभर याचं जाळं विणलं पाहिजे. म्हणून मग प्रामुख्याने आपला जो भूभाग आहे हा खानदेश आणि मराठवाडा, तर ह्या देवगिरी प्रांतामध्ये आपलं हे काम सुरू झालं. आणि मग सुरुवातीला चित्रपट क्षेत्रात या विषयात रुची असलेल्या लोकांशी आपण संपर्क केला, त्यांची काही एकत्रीकरण केलं, काही कार्यशाळा केल्या. सुदैवानं कोरोनाचा जो कालखंड आला तर तो ज्या वेळेस सगळी मंडळी घरात होती तर ते देवगिरी चित्रसाधनेच्या पथ्यावर पडलं. आणि जेव्हा सगळ्यांकडे भरपूर वेळ होता त्यावेळेस मग काही ऑनलाईन कार्यशाळा आपण आयोजित केल्या, ज्याच्यामध्ये पहिलीच जी आपण लेखनाची केली ती मुंबईचे सुप्रसिद्ध डिरेक्टर आहेत चेतन माथुर यांची ती 2 दिवसाची कार्यशाळा झाली. मग रसिकांचा जो प्रतिसाद होता तो मिळत गेला. आणि मग त्यांच्याकडनंच मागणी येऊ लागली की अरे याच्यात आम्हाला पुढे काहीतरी, बरं हे सगळं निशुल्क होतं, कुठल्याही प्रकारचं शुल्क आपण घेतलं नाही, हे खरं वैशिष्ट्यच म्हटलं पाहिजे. हो. आणि मग दुसरी आपण लेखनाची कार्यशाळा केली. दबंग, दामिनी, अंदाज अपना अपना यांसारखे सुप्रसिद्ध चित्रपट ज्यांनी लिहिले असे दिलीपजी शुक्ला यांची 2 दिवसांची आपण एक स्क्रिप्ट लेखनाची पटकथा लेखनातलं. तर दिलीपजींनी 2 दिवस मग ही पूर्ण कार्यशाळा घेतली. ह्याच दरम्यान आपल्याला सुप्रसिद्ध दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील असतील किंवा दिग्पाल लांजेकर असतील, योगेशजी सोमण असतील, ही सगळी मंडळी आपल्याशी जोडली गेली. आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाने हळूहळू या भागामध्ये आपण काय अजून करू शकतो. तर हे सगळं विचाराधीन असतानाच 4था नॅशनल फिल्म फेस्टिवल हा भारतीय चित्रसाधनेचा जाहीर झाला. तो भोपाळला व्हायचा होता. मग त्यानिमित्तानं आतापर्यंत कधीही त्या फेस्टिवलला आपल्या या भागातून शॉर्ट फिल्म गेलेल्या नव्हत्या. मग आम्ही काही प्रमुख कार्यकर्ते त्यातले जसं विनीत जोशी आहेत, डॉक्टर जयेंद्र लेकुरवाळे आहेत, जयंत शेवतेकर आहेत, सुचित्रा लोंढे आहेत, या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी असं ठरवलं की आपण आपल्या भागातनं, ग्रामीण भागातनं आपली शॉर्ट फिल्म तिथपर्यंत पोचली पाहिजे. मग आम्ही प्रयत्नपूर्वक तिकडे 25 शॉर्ट फिल्म पाठवल्या. आणि तो एक सुखद धक्का होता आमच्यासाठी की आम्ही थोडे प्रयत्न केले आणि खानदेश आणि मराठवाडा या भागातून 25 त्या विषयाला अनुसरून असलेल्या शॉर्ट फिल्म आम्ही पाठवू शकलो. मग एक उत्साह वाढला आणि अरे 25 तर आपल्याकडे आहेतच आणि अजून थोडा प्रयत्न केला तर आपणच आपला का फेस्टिवल करू नये असा एक विचार आला. मग आम्ही सगळ्यांनी मिळून पहिला शॉर्ट फिल्म फेस्टिवल हा 2022ला केला, जो अजिंठा फिल्म सोसायटी, देवगिरी चित्रसाधना आणि डॉक्टर अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तो आयोजित केला. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की 25 तर आपल्या हक्काच्या फिल्म होत्याच, पण अजून थोडा प्रयत्न केला तर एक 65 शॉर्ट फिल्म, त्याच्यानंतर डॉक्युमेंटरीज आणि कॅम्पस फिल्म अशा 3 कॅटेगरीज आपण करतो आणि त्याच्यात फिल्म बोलवतो. तर अशा 65 फिल्म आल्या. आणि मग आमचा उत्साह फारच वाढला की अरे आपलाही एक चांगला फेस्टिवल होऊ शकतो. आणि पहिला फेस्टिवल आपण 2022ला केला. त्याच्यामध्ये योगेशजी सोमण, जसं मी म्हटलं, सुप्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आहेत.
तर ते पहिल्या फेस्टिवलचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आणि 2ही दिवस सोमण सर पूर्ण वेळ उपस्थित होते. मला वाटतं त्यांनी मास्टर क्लास सुद्धा घेतला होता नाही का? मास्टर क्लासही घेतला होता सरांनी. ते खरंच वैशिष्ट्य आहे ते. अगदी बरोबर. तसंच भारतीय चित्रसाधनेचे राष्ट्रीय सचिव होते आहेत म्हणजे आकाशादित्य लामा, ज्यांची गदर ही फिल्म त्यांची आहे, तर त्याचे डिरेक्टर आहेत. तर आकाशजी त्या फेस्टिवलला 2 दिवस पूर्ण वेळ होते. आणि अशीच चित्रपट क्षेत्रातले अनेक अभिनेते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ अशांचा मास्टर क्लास झाला. 65 पैकी आपण जवळजवळ 50 फिल्मचं स्क्रीनिंग 2 दिवसात केलं. आणि जसा ग्रँड फिनाले असतो एखाद्या सोहळ्याचा, आपण टीव्हीवर बघतो, तर तसाच एक ग्रँड फिनाले पहिल्यांदा जळगावकरांनी अनुभवला. फेस्टिवल म्हणजे फिल्म फेस्टिवल, मला असं वाटतं खानदेशात असा पहिलाच प्रयोग असावा. तर अतिशय यशस्वी झाला आणि त्याची खूप चर्चाही झाली. आणि मग त्याच्यातून हळूहळू हा प्रवास वाढत गेला. पुन्हा अशा ह्या डिरेक्शनच्या कार्यशाळा आपण केल्या. मग ते केवळ जळगावपुरतं मर्यादित न ठेवता एक केंद्र आपण संभाजीनगरला सुरू केलं, एक लातूरला सुरू केलं, एक नांदेडला सुरू केलं. असे या भागात 4 केंद्र आपण सुरू केली. आणि आता त्या ठिकाणी अशा छोट्या छोट्या कार्यशाळा आणि त्याच्यातून मग उत्साह वाढत गेला. मग त्यातनं दुसरा फेस्टिवल आपण गेल्या वर्षी केला 2023ला, ज्याच्यामध्ये आरोह वेलणकर असेल, शंतनू रोडे म्हणजे आपली पैठणी नावाचा जो चित्रपट आला होता ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्या पैठणीचे डिरेक्टर शंतनू रोडे हे पूर्ण वेळ त्या मुलांशी संवाद साधायला, तरुणांशी असं आले होते. आरोह वेलणकर पूर्ण वेळ होता. त्याच्यानंतर चंद्रशेखर कुलकर्णी म्हणून आहेत पुण्याचे, म्हणजे अनेक डॉक्युमेंटरीज, माहितीपटांचं डिरेक्शन आणि निर्मिती ज्यांनी केली असे चंद्रशेखरजी 2 दिवस पूर्ण वेळ उपस्थित होते. तर अशा काही मान्यवरांच्या उपस्थितीत मास्टर क्लास असतील, चर्चासत्र असतील. गेल्या वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या संकल्पनेवर आधारित आपण सगळे विषय दिले होते. तर तशीच सगळी फिल्म आपल्याकडे आल्या होत्या. तर मला सांगायला आनंद वाटतो की साधारणतः 10 संस्कृत फिल्म होत्या सर त्याच्यात. वा. आणि अशा सगळ्या मिळून 94 शॉर्ट फिल्म्स आपल्याकडे आल्या. आणि मग त्याच्यातनं जवळजवळ 80 शॉर्ट फिल्म्स आपण 2 दिवसात स्क्रीनिंग केलं. आणि अतिशय उत्साहात तो दुसराही शॉर्ट फिल्म फेस्टिवल संपन्न झाला. आणि हळूहळू आता पूर्ण देवगिरी प्रांतामध्ये याचं काम आणि विस्तार वाढतोय. प्रत्येक ठिकाणी या सगळ्या विषयात काम करणाऱ्यांची यादी पण, आपली सूची पण जरा अपडेट होते आहे आणि लोक स्वतःहून जोडली जात आहेत. आपण मंथली स्क्रीनिंग हा एक उपक्रम करतो. म्हणजे त्या ठिकाणी फक्त चित्रपट रसिकांनी एकत्र यायचं, एखादा फिल्म बघायची आणि त्या फिल्मवर चर्चा करायची. आणि मग अशातूनच एक भारतीय चित्रपट या विषयासाठी एक सुजाण दर्शक तयार व्हावा अशी एक प्रामुख्याने आपली संकल्पना यामागे आहे. आणि त्यातूनच मग ह्या पुन्हा सगळ्या भारतीय विचार, भारतीय संस्कृतीची मूल्यांची प्रतिष्ठापना चित्रपट या माध्यमातून व्हावी. म्हणजे ज्या तपश्चर्याने भालजी पेंढारकर असतील किंवा ही सगळी जी जुनी मंडळी आहेत की ज्यांनी, दादासाहेब फाळके असतील, की ज्या विचारांनी त्यांनी हे सगळं सुरू केलं, तर ते योग्य पद्धतीने पुढे जावं एवढाच एक विचार याच्या मागे. वा वा वा. फार उत्तम आणि सविस्तर तपशीलवार माहिती आमच्या रसिक मित्रांना आपण दिलेली, कारण आपला ही भूमिका फार महत्त्वाची आहे. तर गेल्या वर्षी जशी स्वातंत्र्याचा म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही आपली थीम होती, बरोबर, ती संकल्पना होती, तिला उत्तम प्रतिसाद मिळाला असं आपण मेन्शन केलं मगाशी. तर यंदा काय थीम आहे आणि नेमका कोणत्या कालावधीत हा फेस्टिवल होतोय? नक्कीच सर, पहिले 2 फेस्टिवल आपण डॉक्टर अण्णासाहेब GD बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये केले आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या 2ही फेस्टिवलना मिळाला. आणि तो जो कॅम्पस आहे तो आता कमी पडू लागला होता. म्हणजे बेंडाळे कॉलेजचं संपूर्ण संचालन समितीचे सगळे सदस्य आणि मग आता हळूहळू हा देवगिरी चित्रसाधनेचा परिवार वाढू लागला. गेल्या 2 वर्षापासून विवेकानंद प्रतिष्ठान एक सपोर्टरच्या भूमिकेत कायमच होतं, पण आता यावर्षी विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत खाशाबा वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि सुदैवानं यावर्षी आपल्याला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा उपक्रम करतो आहोत. आणि रसिक प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद आणि ह्या संपूर्ण कार्यक्रमाची उंची लक्षात घेता आपण त्याचं स्थान यंदा संभाजीराजे नाट्यगृहात निश्चित केलेलं आहे. तर येत्या 27 आणि 28 जानेवारीला हा फेस्टिवल संपन्न होतोय.
जसं तुम्ही म्हणालात की कुठल्या थीमवर आपण यावर्षी काम करतोय, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे कालच प्रभू रामचंद्र त्यांच्या मंदिरात विराजमान झालेले आहेत. त्याच्यामुळे रामराज्य ते शिवराज्य या संकल्पनेवर यावर्षीचा आपला हा महोत्सव आधारित असणार आहे. अत्यंत औचित्यपूर्ण अशी थीम आहे. अगदी अगदी, कारण छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यालाही यंदा 350 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे रामराज्य ते शिवराज्य या संकल्पनेवर आपली यावर्षीची थीम आहे. आणि यावेळेस आपण 100 हा आकडा क्रॉस केलेला आहे. 100च्या वर चित्रपट आपल्याकडे आलेले आहेत आणि गेल्या 2 वर्षांपेक्षाही अधिकाधिक गुणवत्तेचे शॉर्ट फिल्म तसंच डॉक्युमेंटरी आणि कॅम्पस फिल्म यावर्षी आपल्याकडे आलेले आहेत. तर त्याचं स्क्रीनिंग कमिटी एक आपण निर्धारित केलेली आहे. त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता निवडक 60 चित्रपटांचं यावर्षी आपण प्रदर्शन करणार आहोत. 2 दिवसात स्क्रीनिंग करतो आहोत. तसंच मास्टर क्लास आहेत आणि चर्चासत्र आहेत, काही ओपन फोरम आहे. तर यावर्षी भोंगा, हलाला आणि आता नुकताच आलेला आतुर ह्या अशा प्रसिद्ध चित्रपटाचे जे डिरेक्टर आहेत, आपल्या खानदेशचे सुपुत्र आहेत श्री शिवाजी लोटन पाटील, हे 2 दिवस पूर्ण वेळ या महोत्सवात उपस्थित राहणार आहेत. धगच्या निमित्ताने त्यांना पहिला राष्ट्रीय अवॉर्ड आणि मराठी चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावरचा पहिला अवॉर्ड त्यांना मिळाला होता. ते आपल्या चाळीसगावकडचे, अगदी चाळीसगावचे आहेत. यावर्षीचा आपला जो फेस्टिवल आहे सर, प्रामुख्याने आपल्या खानदेश आणि मराठवाड्यातल्या भूमिपुत्रांची छाप या फेस्टिवलवर असणार आहे. आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणायला पाहिजे. बरोबर. कारण दुसरं जे नाव मी आता सांगणार आहे ते नितीन भास्कर. हे मूळचे जळगावचे आहेत. MJ कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि नुकताच त्यांच्या काजरो या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांनीच डिरेक्ट केलेला आणि आपल्या खानदेशचेच भूमिपुत्र असलेले श्री शरद पाटील हे निर्माता आहेत त्याचे. तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असलेले आर्या नावाचा एक चित्रपट आहे जो अजून रिलीज व्हायचा आहे, पण अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये जो खूप बक्षिसं घेतोय असा एक सुंदर आर्या नावाचा, म्हणजे लहान मुलांचं भावविश्व उलगडणारा हा एक चित्रपट आहे, ज्याचा आपण स्पेशल स्क्रीनिंग म्हणजे टुरिंग टॉकीज नावाचा आपला उपक्रम असतो. म्हणजे या महोत्सवाची एक थोडक्यात रूपरेषाच मी तुम्हाला सांगतो की सकाळी आपण 27 तारखेला आपण स्क्रीनिंग सुरू करणार. दुपारी 12 ते 1 आपला एक मास्टर क्लास असेल. तो भारतीय चित्रसाधनेचे राष्ट्रीय सचिव आहेत अतुल गंगवार, हे खास दिल्लीहून आपल्या फेस्टिवलसाठी येत आहेत. तर त्यांचा एक चित्रपट रसग्रहण कसं असलं पाहिजे म्हणजे फिल्म ॲप्रिसिएशन या विषयावर सामान्य रसिक श्रोत्यांशी अतुलजी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारचा जो मास्टर क्लास असणार आहे तो शिवाजी लोटन सरांचा आहे, शिवाजी लोटन पाटील सर. तर ते दिग्दर्शकाच्या भूमिकेतून चित्रपट निर्मिती या विषयावर सगळ्यात तरुणांशी संवाद साधतील. संध्याकाळच्या सत्रात आपण त्याचा एक ग्रँड ओपनिंग सेरेमनी ठेवली सर, ज्याच्यामध्ये आपल्या जळगावचीच कन्या असलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरभी हांडे हिच्या हस्ते आपण महोत्सवाचं उद्घाटन करतो आहोत. तसंच आपल्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू आहेत डॉक्टर VL माहेश्वरी, अशोक भाऊ जैन, तसंच डॉक्टर भरत अमळकर आणि आपल्या या संपूर्ण महोत्सवाच्या स्वागत समितीचे जे अध्यक्ष आहेत श्री राजेंद्र नन्नावरे, या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा होईल. आणि जसं आपण टीव्हीवर बघतो तशाच रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या उद्घाटन सोहळ्यात आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर संध्याकाळी आपण टुरिंग टॉकीज नावाचा एक उपक्रम चालवतो. कदाचित टुरिंग टॉकीज म्हटल्यानंतर तुम्हाला तुमचे जुने दिवस नक्कीच आठवले असतील. मी पण ऐकलंय, फक्त मी अनुभवलं नाही कधी. पण जुने लोक सांगतात की आम्ही ग्राउंडमध्ये कुठेतरी ते लागायचं, एक स्क्रीन लागायची आणि आम्ही खाली जमिनीवर बसून कुठेतरी शेंगदाणे किंवा फुटाणे खात आम्ही रात्री त्या चित्रपटाचा आनंद घेत असू. तर गेल्या 2 वर्षापासून आपल्या फेस्टिवलमध्ये आपण टुरिंग टॉकीज करतो आहोत. पहिल्या वर्षी आपण योगेश सोमणांचा एक चित्रपट दाखवला. गेल्या वर्षी आपल्या जळगावचीच निर्मिती असलेला रणरागिणी लीलाताई पाटील यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट दाखवला. आणि यावर्षी मी जसं म्हटलं आर्या चित्रपटाचा आपण त्या टुरिंग टॉकीजमध्ये स्क्रीनिंग करतो आहोत. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी स्क्रीनिंग असेल. मास्टर क्लास आहेत 2. त्याच्यामध्ये आपल्या पारोळ्याचेच भूमिपुत्र आहेत आणि आता उत्तम प्रथितयश असे निर्माता आहेत श्री शरद पाटील. यांचं निर्मात्याच्या
चष्म्यातून चित्रपट बर, या विषयावर एक मास्टर क्लास असणार आहे. त्यानंतर पुन्हा दुपारी चौथा मास्टर क्लास असणार आहे, तो नितीन भास्कर यांचा ग्रामीण युवक आणि त्यांना चित्रपटातील संधी या विषयावर त्यांचा एक मास्टर क्लास होईल. आणि सगळ्यात शेवटी ओपन फोरम असणार आहे. परभणीचे मूळचे असलेले आणि सुप्रसिद्ध संगीतकार रोहित नागभिडे हे पण 2 दिवस पूर्ण वेळ आपल्या महोत्सवात आहेत. तर चित्रपटातलं संगीत आणि आजकालच्या तरुणांना एक मार्गदर्शक ठरेल असं एक ओपन फोरम, खुलं संवाद सत्र आपण असणार आहे. आणि महोत्सवात सहभागी झालेले सगळे मान्यवर तरुणांच्या प्रश्नांना उत्तरं देतील. आणि मग सगळ्यात शेवटी बक्षीस वितरण हा एक मुख्य गाभा असतो. आलेल्या सगळ्या चित्रपटांमधून उत्तम निवडण्याचं काम आपली एक ज्युरी कमिटी करते आहे. तर त्यांचाही परिचय आपल्याला त्या फेस्टिवलमध्ये होईलच. तर प्रथम, द्वितीय, तृतीय ह्या बेस्ट शॉर्ट फिल्म तर आपण निवडणारच आहोत, पण त्याच्यासोबतच बेस्ट ॲक्टर, त्याच्यानंतर बेस्ट म्युझिक डिरेक्टर, अशा एकूण 14 प्रकारच्या इंडिव्हिज्युअल कॅटेगरीजमध्ये पण आपण बक्षिसं या फेस्टिवलमध्ये देणार आहोत. तर साधारणतः असं 2 दिवसाचं हे सगळं शेड्यूल असणार आहे. आणि ह्या सगळ्यातून एक चांगला काहीतरी विचार घेऊन या तरुणांनी बाहेर पडावं असाच एक उद्देश या सगळ्या फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून एक विचारात घेतलेला आहे. आणि तो कुठेतरी साध्य होतोय, सफल होतोय असं जाणवायला लागलेलं आहे. नक्कीच, फारच छान आपण माहिती देत आहेत. आणि एकूणच आपल्या प्रवासामध्ये सुद्धा तुमच्या कलेचा, तुमच्या छंदांचा, कारण आमचं एक तरी छंद असावा, तुम्हाला तर नाना छंद आहेत आणि त्याचा नक्कीच चांगला असा सहभाग तुमच्या या सगळ्या प्रवासात राहिलेला आहे. याच्याच अनुषंगाने माझा पुढला प्रश्न असा आहे की गोमंतक फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा आपण विशेष निमंत्रित होतात शासनाच्या वतीने, बरोबर आहे? बरोबर. गोमंतक नाही सर, तो इफ्फी, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया. तर तो भारत सरकारच्या वतीने दरवर्षी गोव्याला आयोजित केला जातो. तर संपूर्ण देशभरातून फिल्म विषयामध्ये आता अगदी छोटासा आपला देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल एक काम आपण करतो आहोत, पण चांगल्या कामाची कुठेतरी दखल घेतली जात असते. याचा एक प्रत्यय मला तो आला. आणि 53वा जो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात झाला, तर त्याचं एक विशेष निमंत्रितांचं पत्र अचानक मला भारत सरकारकडनं आलं. आणि त्या 7 दिवसीय महोत्सवामध्ये 5 दिवस तुम्हाला उपस्थित राहता येईल. तर तुमचं पूर्ण येण्या जाण्याची सगळी व्यवस्था ही भारत शासनातर्फे होईल असं एक छानसं पत्र मला मिळालं. आणि मला त्या फेस्टिवलमध्ये सहभागी होता आलं. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा चित्रपट काय असतो हे अगदी जवळून मला त्या निमित्ताने अनुभवता आलं. वा वा वा, म्हणजे खास सन्मान खऱ्या अर्थानं तुमच्या एकूणच परिश्रमांचा आणि आतापर्यंत आपण जी काही वाटचाल केलेली आहे, आपला जो सहभाग राहिलेला आहे आणि कार्यकर्ता भाव मनापासून तुम्ही जोपासतात, त्याचीच ही मला वाटतं पावती म्हणायला पाहिजे, नाही का? अगदी. मंडळी, खरं तर नाटक असो किंवा चित्रपट असो, आपल्या मराठी माणसाचा जो श्वासच आहे एका अर्थानं. आणि चित्रपट तर समाज मनाचं प्रतिबिंबच एका अर्थानं, तो आरसाच म्हटलं पाहिजे, नाही का? तर फिल्म मेकिंग, मग ते शॉर्ट फिल्म मेकिंग असो किंवा डॉक्युमेंटरीज असो किंवा काय, पण त्याची जी निर्मिती मूल्य आहे किंवा त्याचा जो प्रवास आहे, निर्मितीपासून तर थेट त्याचं मार्केटिंग करणं, त्याचं स्क्रीनिंग करणं, याच्यासाठी खूप गोष्टी आणि अनंत अडचणी असतील, नाही? तर ते एक याच्या जवळचे साक्षीदार म्हणून आणि इतक्या दिग्गजांना आपण ऐकतोय आणि सगळ्या आमच्या रसिकांना सुद्धा ह्या सगळ्या अनुभवांचा लाभ होणार आहे. तर काय सांगाल तुम्ही, कसा समृद्ध करणारा अनुभव आहे आपले या फेस्टिवलच्या निमित्तानं? प्रामुख्याने आता देवगिरी चित्रसाधना म्हणून आपण कुठल्याही प्रकारची निर्मिती ही करत नाही. आता नाही, पण दिग्गजांच्या तोंडून ऐकणं, तो प्रवास अगदी ते मला हवंय अगदी. तर आता त्याच्यासाठीच म्हणून विविध कार्यशाळा आणि फिल्म फेस्टिवल हे 2 माध्यम आता आपण त्याची सांगड घालून आता आपण ही 2 माध्यमं निवडलेली आहेत की साधारणतः जी 4 केंद्र मी तुम्हाला सांगितली, संभाजीनगर, लातूर, नांदेड आणि जळगाव, अशी 3 मुख्य केंद्र आहेत देवगिरी चित्रसाधनेची. तर या ठिकाणी या विषयात रुची असलेल्यांचं एकत्रीकरण करणं, तर ज्यांना आवश्यकता आहे अशा सगळ्यांची, म्हणजे कलाकार आणि त्याचा जो अंतिम उपभोक्ता आहे, म्हणजे
तरुण विद्यार्थी समजूया आपण, तर त्यांची सांगड घालण्याचं प्रामुख्याने काम आपण चित्र साधण्याच्या माध्यमातून करतो आहोत. आणि मग आवश्यकतेनुसार जसं मी म्हटलं डिरेक्शन असेल किंवा स्क्रिप्ट रायटिंग असेल किंवा म्युझिक असेल, अशा तंत्रज्ञ असतील, काही एडिटिंग असेल, अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये आपण कार्यशाळेचे विषय नक्की करतो आणि त्याचे कार्यशाळा पण घेतो. जिथे शक्य आहे तिथं आपण फिजिकली करतो आणि जिथे शक्य नाही तिथं मान्यवरांची पण वेळ घेऊन आपण तो ऑनलाईनही करण्याचा प्रयत्न करतो. तर अशी सांगड घालण्याचा प्रयत्न करतो आहोत सध्या. वा, युवारंग युवक महोत्सवाच्या संदर्भात मध्ये सुद्धा म्हणजे आठवणींचा अल्बम जर आपण ओपन केला ना तर तुम्हाला अनेक फोटो पटकन असे पुढे सरताना दिसतील. तर 3 वेळा तुम्हाला सुवर्णपदक मिळालेलं आहे. तर काय होता तो अनुभव बरं? प्रामुख्याने काय झालं की माझी ॲडमिशन म्हणजे मी 10वी नंतर सगळ्या मित्रांनी ठरवलं की चला आपण कॉमर्स घेऊया. आता माझा मी लहानपणापासून गातो आहे, पण तेव्हा असं झालं नाही की अरे चला आपण आर्ट्स घेऊ आणि म्युझिकमध्येच पुढे करूया. मित्रांनी कॉमर्सला ॲडमिशन घेतली म्हणून 11वीला मी पण कॉमर्सलाच घेतली. 11वी 12वी झाल्यानंतर म्हणजे मी इतर स्पर्धांना वगैरे जातच होतो. आणि पण मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो, भुसावळचं नाहटा कॉलेज, तर तिथं BA ला म्युझिक हा विषय होता. अच्छा. पण मी कॉमर्सला असल्यामुळे मला तो विषय घेता येत नव्हता. आणि तेव्हा फर्स्ट इयरला गेल्यानंतर यूथ फेस्टिवलला जायची जेव्हा वेळ आली तर मी ऑडिशन दिलं कॉलेजचं आणि मी त्याच्यात सिलेक्टही झालो. पण तिथल्या ज्या विभाग प्रमुख होत्या म्हणजे माझ्या गुरुच, त्यानंतर मी त्यांच्याचकडे पूर्ण गाण्याचं शिक्षण घेतलं. तर त्या म्हणल्या की अरे पण तुझी प्रॅक्टिस मला नियमित घेता येणार नाही, कारण की तू कॉमर्सचा विद्यार्थी आहेस आणि आर्ट्सवाले असले तर मी वेळात वेळ काढून त्यांची प्रॅक्टिस घेऊ शकीन. पण मी खूप आग्रह केला त्यांना आणि त्यांना म्हटलं तुम्ही म्हणाल तेव्हा येतो. आणि मग त्यांनी मला त्या यूथ फेस्टिवलला कॉलेजकडनं माझं नाव दिलं आणि पहिल्यांदा मला आठवतं मुक्ताईनगरला तो फेस्टिवल झाला होता आणि त्याच्यात मी श्रीधर फडकेंनी गायलेलं तुला पाहिले मी नदीच्या किनारी ते गीत गायलं होतं आणि मला पहिल्यांदा तेव्हा विद्यापीठाचा गोल्ड मेडल सुगम संगीतातलं मिळालं होतं. आता आम्हाला खरं मोह होत नाही बरं, म्हणजे आम्ही तुम्हाला आग्रह करणार आहोत की एक झलक त्या गाण्याची, सुवर्णपदक विजेत्या गाण्याची आमच्या मित्रांसाठी. नक्कीच. तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे, तुला पाहिले. बरं, विवेकानंद प्रतिष्ठानचं स्नेहसंमेलन हे काही म्हणजे तो एक खऱ्या अर्थानं आनंद पर्वणीच म्हटली पाहिजे तमाम जळगावकरांसाठी, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी. ते वैशिष्ट्यपूर्ण असतं, त्यातही तुमचा महत्त्वाचा असा रोल असतो, सहभाग असतो. तर यंदा मला वाटतं शककर्ते शिवराय ही संकल्पना घेऊन आपण शिवजन्म ते राज्याभिषेक सोहळा 350चं ती एक पार्श्वभूमी आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? कारण खूप लोकांकडनं मी ते ऐकलं की फार शिस्तबद्ध, भव्य, दिव्य आणि संस्कार देणारा असा तो सोहळाच झाला एका अर्थानं. काय सांगाल बरं त्याच्याबद्दल? सर, खऱ्या अर्थानं विवेकानंद प्रतिष्ठान ही खानदेशातली एक अद्भुत शिक्षण संघटना आहे असं मला वाटतं. कारण आमचं ब्रीदच आहे सर, केवळ शाळा नव्हे तर जीवनविषयक दृष्टिकोन देणारं गुरुकुल. तर जीवन विषयक दृष्टिकोन मिळण्यासाठी जे जे सगळं करावं लागेल ते सगळं आम्ही प्रतिष्ठान म्हणून करत असतो. आणि दुसरी टॅगलाईन आमची अशी आहे सर की केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकही येथे घडतील. वा वा. त्याच्यामुळे जे जे सगळं विद्यार्थ्यांना करायला लागतं ते सगळं आम्ही शिक्षक आधी आमच्या स्तरावर करतो आणि मग विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या एकत्रित कॉम्बिनेशनमधून जे काही निघतं, तयार होतं ते आपण सगळेजण 4 दिवस अनुभवतो. प्रामुख्याने विवेकानंद प्रतिष्ठान गेल्या काही वर्षांपासून कुठल्या तरी एका संकल्पनेवर काम करण्याचं ठरवतं. म्हणजे मग अगदी पु ल देशपांडेंच्या जन्मशताब्दीच्या वेळेस जळगावकरांनी अनुभवलेला पुलोत्सव असेल,
म्हणजे अनेक पुणेकरांनी अशी प्रतिक्रिया दिली की आम्ही आतापर्यंत फक्त पुण्यातच असे कार्यक्रम होऊ शकतात असं आम्हाला वाटत होतं, पण जळगावमध्ये आल्यानंतर हे कार्यक्रम जळगावमध्ये होत आहेत असा विश्वासच बसत नाही आहे, अशी एक कॉम्प्लिमेंट पुणेकर आणि मुंबईकरांनी दिली. तर अतिशय गुणवत्तापूर्ण कार्यक्रमांची मालिका आपण प्रत्येक वर्षी सादर करतो आहोत. मग पुलोत्सव असेल, त्याच्यानंतर एक वर्ष आपण खानदेशातले जे कवी आहेत म्हणजे बहिणाबाई चौधरी, बालकवी आणि पद्मश्री नाधो महानोर यांच्या जीवनावर आधारित एक वर्ष आपण संकल्पनेवर काम केलं. त्याच्यानंतर एक वर्ष शताब्दी एक्सप्रेस म्हणजे चित्रपट, साहित्य, संगीत, संस्कृती या सगळ्या क्षेत्रातल्या ज्यांच्या जन्मशताब्दी होत्या त्या सगळ्यांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांचं चरित्र आम्ही 4 दिवसात मांडण्याचा प्रयत्न केला. जसं गेल्या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अगदी पार 1400च्या कालखंडांपासून आपला भारत कसा हळूहळू विकसित होत गेला ते थेट 2023 पर्यंत, तर आम्ही गाथा स्वातंत्र्याची याचं संपूर्ण लेखन आमच्या शिक्षकांनी केलं. डिरेक्शन नाटकांचं शिक्षकांनीच केलं, नृत्य दिग्दर्शन शिक्षकांनीच केलं, सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केलं आणि असा एक 4 दिवसाचं भव्य दिव्य महानाट्य आम्ही गेल्या वर्षी GS ग्राउंडला सादर केलं. आणि तुम्ही आता जसं म्हणालात तसं यावर्षी छत्रपती शिवरायांचं 350वं राज्याभिषेकाचं वर्ष आहे. त्यानिमित्ताने शककर्ते शिवराय म्हणजे शिवजन्मपूर्व महाराष्ट्र कसा होता आणि मग शिवजन्म झाल्यानंतर हळूहळू महाराष्ट्र कसा विकसित गेला, म्हणजे स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर महाराजांच्या या सगळ्या राज्याभिषेकामुळे जे झालं, तर ते 350 वर्षापूर्वी जो अभूतपूर्व सोहळा झाला तो आपल्यापैकी कुणीच बघितलेला नाही. पण कुठेही ऐतिहासिक नाटकांची पुनरावृत्ती न करता महाराजांच्या गुणवैशिष्ट्यांवर आधारित आपण त्यांचे गुणवैशिष्ट्य अधोरेखित करता येईल असा काही कार्यक्रम करू शकतो का, तर असा एक विचार आमच्या संपूर्ण संचालक मंडळाने आम्हाला दिला आणि त्याच्यावर सगळ्यांनी मिळून काम केलं आणि अतिशय भव्य दिव्य असा सोहळा 9 ते 12 जानेवारी सागर पार्कवर झाला. आणि त्या स्टेजवर जो काही माहोल क्रिएट झाला होता राज्याभिषेकाच्या वेळेस, तर अनेकांच्या प्रतिक्रिया होत्या की आज प्रत्यक्ष महाराजांचा राज्याभिषेक आम्ही बघितल्याचा अनुभव आम्हाला आला. तर मला असं वाटतं हे प्रतिष्ठानच्या एक विचार म्हणजे संगच्छध्वम संवदत्वम, एक विचार आणि समान चालणे, समान बोलणे या सगळ्या कृतीमुळे इतके मोठे मोठे चॅलेंजेसही प्रतिष्ठान सहज पेलू शकतो. वा, उत्तम. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनाची खऱ्या अर्थानं मशागत करणारं आपलं प्रतिष्ठान आणि ती त्या संचलित सगळ्या शाळा आहेत आणि कार्यकर्ता सुद्धा त्या संस्काराने घडवला जातो असं माझा अनुभव आहे, नाही का? बरोबर. म्हणजे कार्यकर्त्याच्या पंखामध्ये खऱ्या अर्थानं पाठबळ कसं मिळेल, त्याच्या एक पंखामध्ये बळ कसं निर्माण होईल आणि त्याला या सगळ्या चॅलेंजेस कसे स्वीकारता येतील आणि त्यातनं पुढं मार्गक्रमण कसं करता येईल असं सकारात्मक दृष्टिकोन देणारी अशी आपली शाळा आहे. तुम्हाला खरंच मनापासून शुभेच्छा. ह्या खरं तर वेळेची मर्यादा आपल्याकडे आहे, पण या गप्पांची सुरेल अशी सांगता व्हावी असं आम्हा सगळ्यांना वाटतंय. बघा, एकतर तुम्ही या फेस्टिवलच्या निमित्तानं आमच्या रसिक मित्रांना एक आवाहन करा, पण सुरेल अशी सांगता या 3ऱ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या निमित्तानं आपल्याला ज्या गप्पा मारलेल्या आहेत त्या संवाद कट्ट्यावर येऊन त्याची सांगता आपल्याकडनं तशी अपेक्षित आहे. नक्कीच सर. रसिक श्रोते हो, आत्ताच देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या संपूर्ण कार्यपद्धतीविषयी आपण चर्चा केली. तर मी या कट्ट्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करीन की येत्या 27 आणि 28 जानेवारी 2024 या 2 दिवशी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे हा 3रा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल होतो आहे. समस्त जळगावकर रसिकांनी त्या ठिकाणी ज्या फिल्म स्क्रीनिंग होणाऱ्या आहेत, अतिशय वेगवेगळ्या विषयाच्या, वेगवेगळ्या आशयाच्या फिल्म या महोत्सवात आपल्याला बघायला मिळणार आहेत. सर, एक गोष्ट सांगायला विसरलो मी की सुरुवातीची जी आपली एक फिल्म आहे, ओपनिंग फिल्म 27 तारखेला सकाळी 9 वाजता ती आपण दाखवणार आहोत. तर बिसाऊ की मुक रामायण, बिसाऊ हे जे राजस्थान मधलं गाव आहे, तर त्या गावामध्ये अनेक वर्षांपासून रामलीला करण्याची एक मोठी परंपरा आहे. तर त्याचे एक जे डिरेक्टर आहेत रजनी आचार्य म्हणून मुंबईचे आहेत, तर एकूण 150 तासांचं चित्रीकरण 1 तासामध्ये त्यांनी बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तर ही जी रामलीला आहे त्या तिथली जी परंपरा आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे एकही पात्र एकमेकांशी पूर्ण चित्रपटात कुणीच बोललेलं नाही, म्हणून तिचं नाव मूक रामलीला असं आहे. तर ही ओपनिंग फिल्म आणि शेवटची जी क्लोजिंग फिल्म असणार आहे 28 तारखेला दुपारी 3 वाजता, तर ती शिवराज्याभिषेक सोहळा 350 या निमित्तानं मराठा तितुका मिळवावा हा गाजलेला चित्रपट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या संपूर्ण चित्रनगरीला आपण चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचं नाव देतो आहोत आणि त्याच चित्रनगरीत ह्या 2 दिवस होणाऱ्या महोत्सवात आपण सगळ्यांनी या आणि आपण सगळे मिळून चित्रपट कलेचा हा जलसा करूया, एवढंच मी या निमित्तानं सांगेन. वा वा वा. आता सांगता मगाशी म्हटल्याप्रमाणे सुरेल अशा गाण्याच्या छान झलक आपल्याकडनं अपेक्षित आहे. नक्कीच सर. आत्ता छत्रपती शिवरायांचा विषय झालेला आहे आणि नुकतंच काल प्रभू श्रीराम त्यांच्या मंदिरात विराजमान झालेले आहेत. 500 वर्षांचा हा सगळा संघर्ष होता आणि त्याची एक गोड सांगता मला असं वाटतं झालेली आहे. तर या निमित्तानं मी शब्दबद्ध करण्याचा एक गीत प्रयत्न केला आहे आणि माझा मित्र आहे गणेश देसले यांनी त्याला चाल दिलेली आहे. तर तेच 4 ओळी आपल्यासमोर सादर करतो. जरूर. शतकांच्या या संघर्षाची आज पूर्तता पाहू, शतकांच्या या संघर्षाची आज पूर्तता पाहू, हृदय मंदिरी राम विराजे, चला अयोध्या जाऊ, हृदय मंदिरी राम विराजे, चला अयोध्या जाऊ, बंधुनो चला अयोध्या जाऊ, परम मंगला नगरी अयोध्या, परम मंगला नगरी अयोध्या, परकीयानी केला घाला, परकीयानी केला घाला, अस्तित्वाची साक्ष प्रभूंची, अस्तित्वाची साक्ष प्रभूंची, इतिहासातून देऊ, हृदय मंदिरी राम विराजे, चला अयोध्या जाऊ, बंधुनो चला अयोध्या जाऊ. वाह, लाख मोलाचे शब्द आणि आपली सुरेल गायकी. तर किरणजी, आज आपण आमच्या या लोकप्रिय अशा हॉबी डुबी डू या संवाद कट्ट्यावर आलात आणि छान गप्पाटप्पा आपण मारलेले आहेत. तर आपण आलात त्याबद्दल आमच्या समस्त हॉबी डुबी टीमच्या वतीनं, मल्हार कम्युनिकेशन्सच्या वतीनं आपले मनस्वी आभार. धन्यवाद. धन्यवाद.